पाहूयात एक महत्त्वाची बातमी। विक्रम काकडेंच्या नावावर 153 कोटींची मालमत्ता असल्याचं समोर आलं। विक्रम काकडेंनी जय पवार यांना 10 कोटींचं कर्ज दिलं। विक्रम काकडे पुण्याचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत। विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं। विक्रम काकडे हे पुण्यातले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत। विक्रम काकडे यांच्या नावावर तब्बल 153 कोटींची मालमत्ता असल्याचं समोर आले। त्यातच त्यांनी आता जय पवार यांना 10 कोटींचं कर्ज दिलेलं आहे। त्यामुळे काकडे आणि पवार यांचे आर्थिक लागेबांधे याच्यातून समोर येत आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी संपत्तीची माहिती दिली। 12वी पास असलेल्या विक्रम काकडेंच्या नावावर तब्बल 153 कोटींची मालमत्ता आहे। जय पवार यांना त्यांनी 10 कोटींचं कर्ज दिलं। रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टर परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाखांचं कर्ज दिलं। मालमत्तेमध्ये अनेक ठिकाणी भूखंड, बंगले आणि फ्लॅट्सचा समावेश आहे। दुबईतल्या डॅमॅक्स सन सिटी या ठिकाणी 2319 स्क्वेअर फुटांचा बंगला आहे। तर दुबईतल्या बंगल्याची किंमत 7 कोटी 40 लाख इतकी आहे। विक्रम काकडेंच्या नावावर जमिनीशी संबंधित 2 गुन्हे दाखल आहेत। प्रतिज्ञापत्रातून ही सगळी माहिती समोर आली आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे पुण्यातले अधिकृत उमेदवार आहेत। प्रतिज्ञापत्रातून आता त्यांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आणि ही मालमत्ता अतिशय मोठी आहे। 153 कोटींची मालमत्ता असल्याचं समोर आले आणि शपथपत्रातली ही माहिती आता पुण्यामध्ये चर्चेचा विषय ठरते। हो, बरोबर आहे कल्याणी। आपण जर पाहिलं तर विक्रम काकडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे विधान परिषदेचे उमेदवार आहेत स्थानिक स्वराज्यांमध्ये आणि त्यांची आयत्या वेळेस उमेदवारी जी आहे ती त्यांना देण्यात आली। खरं तर 10 कोटींहून अधिक कर्ज त्यांनी जय पवारांना दिलेलं आहे हे देखील त्याच्यामध्ये उघड झाले। तसेच रुस्तमा बरोचा, श्री एंटरप्राइजेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, राज डेव्हलपर्स असे सुमारे अनेक कंपन्यांना 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज देखील दिलंय। 150 कोटींची मालमत्ता आहे। त्याच्यामध्ये 41 तोळे सोनं, 5 किलो चांदी, आलिशान गाड्या, घड्याळे, मोटारी, बोटी यांचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर काकडे यांच्याकडे 7.5 लाख रुपयांची आता कॅश देखील आहे। विविध बँकांमध्ये 29 लाख रुपयांची त्यांच्या नावे रक्कम देखील आहे। दुबईमध्ये घर आहे, मावळमध्ये घर आहे, पुण्यात देखील फ्लॅट, ऑफिसेस, घर आहेत आणि जवळपास 8 कोटी 39 लाख रुपये त्यांनी प्राप्तिकर जो आहे तो थकवलेला आहे। एवढे धनाढ्य जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत ते उमेदवार आहेत। त्याच्यामुळेच त्यांच्याकडे एक पैशाचं आणि एकूणच त्यांचं नेटवर्क बघूनच त्यांना उमेदवारी दिली जाते। ही पहिल्या दिवसापासून चर्चा होती आणि आज देखील विवरणपत्र समोर आल्यानंतर ही चर्चा मात्र आता खरी होताना पाहायला मिळते। प्रीतम, खरं तर विक्रम काकडे यांच्या नावावर एवढी मोठी मालमत्ता असल्याचं समोर आले आणि त्यातूनच राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली अशी सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। त्याबद्दल काय सांगा? खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा सगळा ताबा जो आहे तो सुनेत्रा पवारांनी घेतला आणि याच्या घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्यांच्या ज्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषदेच्या जागा या अनेक रिक्त होत्या त्या देखील आता भरतात। 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होते आणि 22 जूनला मतमोजणी। याच्यामध्ये विक्रम काकडेच का, तर त्याच्या 4-5 गोष्टी आहेत। ते पार्थ पवारांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत। पवार कुटुंबियांचे काकडे हे निकटवर्ती आहेत। त्याचबरोबर ते भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत। आर्थिक बाजू त्यांची चांगली भक्कम आहे। त्याचबरोबर त्यांना मानणारा एक विशेष वर्ग आहे आणि अनेक नगरसेवक त्यांना फॉलो करतात, मानतात। त्यांच्या अनेकांचे हितसंबंध आहेत, अनेकांचे जॉईंट व्हेंचर चालू आहेत, अनेक डेव्हलपर्समध्ये काही गोष्टी किंवा बिझनेसमध्ये कंपन्यांमध्ये अनेक त्यांचे शेअर्स आहेत, स्टॉक होल्डर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे काकडे हे पुण्यातून मोठं प्रस्थ आहे। अगदी शरद पवारांपासून ते अगदी पार्थ पवारांपर्यंत काकडे कुटुंबियांचा जो स्नेह आहे कौटुंबिक तो अधिकच वाढताना पाहायला मिळतो आणि पार्थ पवार यांनीच विक्रम काकडेंची जी आहे ती उमेदवारी निश्चित केली। त्यामुळे जो काही निष्ठावान असतील, कार्यकर्ते असतील किंवा पक्षासाठी झोकून काम करणारे कार्यकर्ते असतील यांची देखील आता मनधरणी सुनेत्रा पवारांना करावी लागणार आहे आणि त्यांनाच कुठेतरी महामंडळ किंवा जे शासकीय या सगळ्या पार्श्वभूमीवर विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित झाली आणि आता विजय सुद्धा निश्चित असल्याचं बोललं जाते। धन्यवाद प्रीतम माहितीसाठी।